नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आरव्हीडी अकॅडमी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र पोलीस भरती सन 2024 अतिसंभाव्य 30 प्रश्न या ठिकाणी घेतलेले आहेत। विद्यार्थी मित्रांनो, हे 30 प्रश्न येणाऱ्या परीक्षेसाठी खूप महत्त्वाचे आहेत, त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। बघा, या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला आहे, आसियान या संघटनेचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे? बघा, आसियान ही एक आंतरराष्ट्रीय संघटना आहे, यांचं मुख्यालय कोणत्या एका ठिकाणी आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील, आसियान या संघटनेचं मुख्यालय जकार्ता या ठिकाणी। बघा, ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल। प्रश्न क्रमांक 2 पहा, संस्कृतमधील काही शब्द मराठी भाषेमध्ये येण्यापूर्वी त्या शब्दामध्ये बराचसा बदल झालेला असतो, अशा शब्दांना पुढीलपैकी काय म्हणतात? विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न खूप महत्त्वपूर्ण आहे, परीक्षेमध्ये विचारलेलाच प्रश्न आहे। बघा, संस्कृतमधील काही शब्द मराठी भाषेमध्ये येण्यापूर्वी त्या शब्दामध्ये बराचसा बदल झालेला असतो, अशा शब्दांना पुढीलपैकी काय म्हणतात? तर अशा शब्दांना तद्भव शब्द असे म्हणतात। ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल। प्रश्न क्रमांक 3 पहा, माझा चष्मा आण या वाक्यामधलं आण हे खालीलपैकी कोणत्या प्रकारचं क्रियापद आहे? बघा, माझा चष्मा आण या वाक्यामधलं आण हे पुढीलपैकी कोणत्या प्रकारचं क्रियापद आहे? बघा विद्यार्थी मित्रांनो, आण हे आज्ञार्थी क्रियापद या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल। बघा, प्रश्न क्रमांक 4 पहा, खालीलपैकी कोणाला स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक असे म्हणतात? बघा, खालीलपैकी कोणाला स्थानिक स्वराज्य संस्था यांचा जनक असे म्हणतात? बघा विद्यार्थी मित्रांनो, परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता, स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक असे खालीलपैकी कोणाला म्हणतात? तर लॉर्ड रिपन यांना स्थानिक स्वराज्य संस्था यांचे जनक असे म्हणतात। ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल। बघा, प्रश्न क्रमांक 5 पहा, खालीलपैकी कोणत्या वर्षी रिझर्व्ह बँकेचं राष्ट्रीयकरण करण्यात आले होते? विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न खूप महत्त्वपूर्ण आहे, खालीलपैकी कोणत्या एका वर्षी रिझर्व्ह बँकेचं राष्ट्रीयकरण करण्यात आले होते? बघा, रिझर्व्ह बँकेचं राष्ट्रीयकरण बघा सन 1949 या वर्षी रिझर्व्ह बँकेचं राष्ट्रीयकरण करण्यात आले होते। बघा, प्रश्न क्रमांक 6 पहा, मानवी शरीरामध्ये हाडांशी हाडे जोडणारी उती खालीलपैकी कोणती असते? बघा, मानवी शरीरामध्ये हाडांशी हाडे जोडणारी उती खालीलपैकी कोणती एक उती असते? बघा विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 1 राहील, मानवी शरीरामध्ये अस्थिबंध ही उती असते विद्यार्थी मित्रांनो, जी हाडांशी हाडे जोडणारी ती उती असते। बघा, प्रश्न क्रमांक 7 पहा, रीती वर्तमान काळाचं वाक्य आपल्याला ओळखायचं आहे। बघा, आपल्यासमोर 4 वाक्य आहेत, या 4 वाक्यापैकी आपल्याला रीती वर्तमान काळाचं वाक्य या ठिकाणी ओळखायचं आहे। बघा, रीती वर्तमान काळाचं वाक्य कोणतं असेल? तर ऑप्शन क्रमांक 4 राहील, मी लेखन करीत असतो हे वाक्य रीती वर्तमान काळाचं हे वाक्य आहे। प्रश्न क्रमांक 8 पहा, बनगरवाडी। बघा विद्यार्थी मित्रांनो, बनगरवाडी ही एक कादंबरी आहे विद्यार्थी मित्रांनो, या कादंबरीचे लेखक बघा खालीलपैकी कोण आहे? बनगरवाडी ही एक कादंबरी आहे, या कादंबरीचे लेखक बघा खालीलपैकी कोण आहेत? बघा विद्यार्थी मित्रांनो, बनगरवाडी ही एक कादंबरी आहे, ज्या लेखक बघा ऑप्शन क्रमांक 1 राहील, व्यंकटेश माडगुळकर या कादंबरीचे लेखक आहेत। विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न परीक्षेमध्ये विचारला होता, महत्त्वपूर्ण प्रश्न आहे। प्रश्न क्रमांक 9 पहा, भारतामधली सर्वात लांब पल्ल्याची रेल्वेगाडी खालीलपैकी कोणती आहे? भारतामधली सर्वात लांब पल्ल्याची रेल्वेगाडी कोणती आहे? तर विवेक एक्सप्रेस विद्यार्थी मित्रांनो ही भारतामधली सर्वात लांब पल्ल्याची रेल्वे गाडी आहे। बघा, प्रश्न क्रमांक 10 पहा, प्रामाणिकपणा हे पुढीलपैकी कोणत्या प्रकारचं नाम आहे? बघा, प्रामाणिकपणा हे पुढीलपैकी कोणत्या प्रकारचं नाम आहे? विद्यार्थी मित्रांनो, प्रामाणिकपणा आहे, तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील, भाववाचक नाम या प्रकारचं ते नाम आहे। प्रश्न क्रमांक 11 पहा, सिद्धटेक हे अष्टविनायक गणपतीचं मंदिर खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये? सिद्धटेक हे अष्टविनायक गणपतीचं मंदिर बघा खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामधलं मंदिर आहे? विद्यार्थी मित्रांनो, सिद्धटेक हे अष्टविनायक गणपतीचं मंदिर अहमदनगर या जिल्ह्यामधलं ते मंदिर आहे। प्रश्न क्रमांक 12 पहा, अनातोलियाचे पठार खालीलपैकी कोणत्या एका देशामधले
पठार आहे. अनातोलियाचे पठार खालीलपैकी कोणत्या देशामधले पठार आहेत? बघा विद्यार्थी मित्रांनो, अनातोलियाचे जे पठार आहेत तुर्किस्तान या देशामधले ते पठार आहेत. विद्यार्थी मित्रांनो, हा प्रश्न परीक्षेमध्ये विचारला होता, महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. बघा प्रश्न क्रमांक 13 पहा, केवलादेव राष्ट्रीय पक्षी उद्यान खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये? बघा, केवलादेव राष्ट्रीय पक्षी उद्यान खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये आहे? विद्यार्थी मित्रांनो बघा, हा पण प्रश्न परीक्षेमध्ये विचारला होता, महत्त्वपूर्ण प्रश्न. केवलादेव राष्ट्रीय पक्षी उद्यान हे राजस्थान या राज्यामध्ये. बघा, ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघा, मोर्लो मिंटो सुधारणा कायदा कोणत्या वर्षीचा कायदा? बघा, मोर्लो मिंटो हा सुधारणा कायदा कोणत्या वर्षीचा कायदा आहे? विद्यार्थी मित्रांनो, मोर्लो मिंटो हा सुधारणा कायदा सन 1909 चा तो कायदा आहे. बघा प्रश्न क्रमांक 15 पहा, बुडापेस्ट खालीलपैकी कोणत्या एका देशाची राजधानी आहे? बुडापेस्ट हे एक शहर आहे, कोणत्या एका देशाची राजधानी आहे? विद्यार्थी मित्रांनो, बुडापेस्ट ही हंगेरी या देशाची ती राजधानी आहे. बघा पुढचा प्रश्न पहा, फॉरवर्ड ब्लॉकची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती? फॉरवर्ड ब्लॉकची स्थापना खालीलपैकी कोणी केलेली आहे? बघा विद्यार्थी मित्रांनो, हा पण प्रश्न बऱ्याचदा परीक्षेमध्ये विचारलेलाच प्रश्न आहे. फॉरवर्ड ब्लॉकची स्थापना सुभाषचंद्र बोस यांनी फॉरवर्ड ब्लॉकची स्थापना ही केलेली आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक 17 पहा, कृष्णा नदीचं उगमस्थान खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये? बघा, कृष्णा नदीचं उगमस्थान कोणत्या एका राज्यामध्ये आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, कृष्णा नदीचा उगम महाबळेश्वर जिल्हा सातारा महाराष्ट्र राज्यामध्ये कृष्णा नदीचा उगम हा झालेला आहे. बघा पुढचा प्रश्न पहा, राष्ट्रपतींचा महाभियोग यांच्या संबंधीचं कलम बघा, खालीलपैकी कोणतं कलम आहे? राष्ट्रपतींचा महाभियोग यांच्या संबंधीचं कलम कोणतं आहे? बघा, राष्ट्रपतीचा महाभियोग यांच्या संबंधीचं कलम बघा, कलम 61 हे राष्ट्रपतीचा महाभियोग यांच्या संबंधीचं ते कलम आहे. बघा पुढचा प्रश्न बघा, त्याची कविता लिहून झाली हा एक या ठिकाणी वाक्य आहे, आपल्या या ठिकाणी प्रयोग ओळखायचा आहे. त्याची कविता लिहून झाली, आपल्या ठिकाणी वाक्याचा प्रयोग ओळखायचा आहे. त्याची कविता लिहून झाली. बघा, समापन कर्मणी या ठिकाणी वाक्याचा प्रयोग असेल. पुढचा प्रश्न पहा, लंडन हे शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे? बघा, लंडन हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहे? विद्यार्थी मित्रांनो, लंडन हे शहर थेम्स नदीच्या काठावर आहे. ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी आपले योग्य उत्तर आहे. बघा पुढचा प्रश्न बघा, पेनॉल्टी कॉर्नर ही संज्ञा कोणत्या एका खेळासंबंधीची संज्ञा आहे? बघा, पेनॉल्टी कॉर्नर ही संज्ञा कोणत्या एका खेळासंबंधीची संज्ञा आहे? बघा विद्यार्थी मित्रांनो, पेनॉल्टी कॉर्नर ही संज्ञा ऑप्शन क्रमांक 2 राहील, हॉकी या खेळासंबंधीची संज्ञा आहे. प्रश्न क्रमांक 22 पहा, उंट या शब्दाचा आपल्याला स्त्रीलिंगी शब्द ओळखायचा आहे. उंट या ठिकाणी शब्द आहे, स्त्रीलिंगी शब्द आपल्या या ठिकाणी ओळखायचा आहे. बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 राहील, उंट या शब्दाचा स्त्रीलिंगी शब्द बघा, सांडणी या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 23 पहा, कृपण या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आपल्याला ओळखायचा आहे. कृपण या ठिकाणी शब्द आहे, तर कृपण या शब्दाचा आपल्याला विरुद्धार्थी शब्द आपल्याला ओळखायचा आहे. कृपण बघा, कृपणचा विरुद्धार्थी शब्द उदार या ठिकाणी विरुद्धार्थी शब्द आहे. बघा पुढचा प्रश्न बघा, नागार्जुन सागर हे धरण कोणत्या नदीवर उभारण्यात आलेलं आहे? बघा, नागार्जुन सागर हे धरण कोणत्या एका नदीवर उभारण्यात आलेलं धरण आहे? विद्यार्थी मित्रांनो, नागार्जुन सागर हे धरण कृष्णा या नदीवरती उभारण्यात आलेलं आहे. प्रश्न क्रमांक 25 पहा, इराण या देशाची राजधानी पुढीलपैकी कोणती आहे? बघा, इराण या देशाची राजधानी पुढीलपैकी कोणती आहे? बघा विद्यार्थी मित्रांनो, इराण या देशाची राजधानी तेहरान या ठिकाणी आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 26 पहा, तेजोनिधी या ठिकाणी शब्द आहे, हा शब्द खालीलपैकी कोणत्या एका संधीचं उदाहरण आहे? बघा, तेजोनिधी या ठिकाणी शब्द आहे, अबे योग्य या ठिकाणी कोणत्या संधीचं उदाहरण आहे या ठिकाणी ओळखाय. तेजोनिधी बघा, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 राहील, विसर्ग संधी या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 27 पहा, बोलता बोलता विचार मालिका तुटल्यास खालीलपैकी कोणते विरामचिन्ह वापरतात? बघा, बोलता बोलता विचार मालिका तुटल्यास खालीलपैकी कोणते विरामचिन्ह वापरतात? विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न खूप महत्त्वपूर्ण आहे, परीक्षेमध्ये विचारलेलाच प्रश्न बघा, बोलता बोलता विचार मालिका तुटल्यास कोणते विरामचिन्ह वापरतात?
तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील अपसरण चिन्ह वापरतात. ऑप्शन क्रमांक 1 आपलं योग्य उत्तर आहे. बघा पुढचा प्रश्न बघा, भरतनाट्यम खालीलपैकी कोणत्या एका राज्यासंबंधीचा नृत्य प्रकार आहे? भरतनाट्यम खालीलपैकी कोणत्या एका राज्याचा नृत्य प्रकार आहे? भरतनाट्यम. विद्यार्थी मित्रांनो, भरतनाट्यम हा नृत्य प्रकार तामिळनाडू या राज्याचा तो नृत्य प्रकार आहे. प्रश्न क्रमांक 29 पहा, मान्सून पूर्व पडणाऱ्या पावसाच्या सरींना महाराष्ट्रामध्ये पुढीलपैकी काय म्हणतात? मान्सून पूर्व पडणाऱ्या पावसाच्या सरींना महाराष्ट्रामध्ये पुढीलपैकी काय म्हणतात? बघा त्यांना काय म्हणतात, तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 राहील, त्यांना आम्रसरी असे म्हणतात. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. बघा पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 30 पहा, पानिपतचे पहिले युद्ध खालीलपैकी कोणत्या वर्षी झाले होते? बघा पानिपतचे पहिले युद्ध कोणत्या वर्षी झाले होते? विद्यार्थी मित्रांनो, पानिपतचे पहिले युद्ध सन 1526 मध्ये पानिपतचे पहिले युद्ध हे झाले होते. बघा प्रश्न क्रमांक 31 पहा, गौतम बुद्धांनी प्रथम उपदेश केलेले सारनाथ हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये? गौतम बुद्धांनी प्रथम उपदेश केलेले सारनाथ हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये आहे? विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, सर्व व्हिडिओला एक लाईक करायचं आहे, कारण तुमचं एक लाईक म्हणजे आम्हाला खूप जास्त मोटिवेशन देत असतो. विद्यार्थी मित्रांनो, पोलीस भरतीसाठी आपल्याकडे या ठिकाणी 15,000 प्रश्न आणि एका वर्षात चालू घडामोडी PDF जर कोणाला पाहिजे असतील तर 99 22 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 99 रुपये फोनपे किंवा गुगल पे करून तुम्ही ते 15,000 प्रश्न आणि एका वर्षात चालू घडामोडीचा PDF तुम्ही ते घेऊ शकता. तुम्हाला एका मिनिटाच्या व्हॉट्सॲपवर लगेच पाठवले जाईल. विद्यार्थी मित्रांनो, सन 2011 पासून ते आतापर्यंत झालेले पोलीस भरतीचे सर्व प्रश्न आपण त्यामध्ये त्या PDF मध्ये आपण टाकलेत. विद्यार्थी मित्रांनो, उत्तरासहित जर कोणाला पाहिजे असतील तर त्यांनी ते घ्यायचं आहे, कारण ते प्रश्न खूप महत्त्वाचे असतात. मागील जे वर्षी जे प्रश्न झालेले असतात ते पुन्हा या ठिकाणी रिपीट होत असतात, त्यामुळे ते सर्वांनीच घ्यायला पाहिजे.